झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतार्ह बाब. आमची भूमिका महायुतीच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चितीवर अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाहीये, आम्हाला आनंदच होईल. अनिल पाटलांचं वक्तव्य. फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप आमदारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्री पदावर वक्तव्य. सागर बंगल्यावर नेते आणि आमदारांच्या बैठकीगाठी वाढलेल्या आहेत. शिवेंद्रराजे भोसले, रवी राणा, राम सातपुते, किशोर जोरगेवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश अप्पा कराड आणि दादा गटाचे अनिल पाटील दाखल झाले. मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युलांवर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा. सीएम पदाच्या 2.5 वर्ष आणि 2-2-1 अशा फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तिन्ही नेते बसून मुख्यमंत्री पदावर चर्चा करू. सीएम पदाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं वक्तव्य आहे. तर 27 तारखेच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे असं काही नाही, दादांचं विधान. मुख्यमंत्री पदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युलावर कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांची माहिती आहे. सुरुवातीच्या पहिल्या वर्षी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं जाईल. त्यानंतर 4 वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल. जागावाटपाच्या फॉर्म्युलावर रोहित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांना मुख्यमंत्री बनावं अशी आमची इच्छा आहे, तर मी 4थ्यांदा जिंकलोय, मला मंत्री करा. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं शिवसेना आमदारांच्या बैठकीत सूर आहे. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचंच शिंदेंचं सूचक वक्तव्य. पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री, तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा. नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदांची अपेक्षा आहे. मागील 5 वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज आहेत, तर भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा. रत्नाकर गोटे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटलांचा पाठिंबा. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137वर. आता सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे तशी जनतेची इच्छा आहे. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकळे यांच्या प्रतिक्रिया. भाजपची जवळीक फायद्याची ठरली नाही. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेत्यांचा सूर. राज ठाकरेंनी जाणून घेतलीत मतं, तर बहुतांश उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली. मातोश्रीवरच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जातील. प्रतिज्ञापत्रामध्ये पक्षाध्यक्षांचा निर्णय हा अंतिम राहणार असल्याचा उल्लेख असेल. ठाकरेंकडून विशेष खबरदारी. भास्कर जाधव यांची ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड, तर सुनील प्रभूंची पुन्हा प्रतोदपदी निवड. भास्कर जाधवांना ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी. युती संगम इथं रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट, तर काकांचं दर्शन घे म्हणत बचावलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. रोहित पवार मस्तीमध्ये आणि खोटे बोलत आहेत. मतदारसंघात येऊ नका अशी काकांना पाय धरून विनंती केली होती. मिटकरींचं वक्तव्य. अजितदादांची सभा झाली असती तर काही प्रमाणात वरखाली झालं असतं, तर विचारात भिन्नता. मात्र ते माझे काका आहेत, आपली संस्कृती असल्यानं पाया पडलो. अजितदादांसोबतच्या भेटीवर रोहित पवारांचं वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, माझा पराभव हा नियोजित कट होता. अजित पवार कटामध्ये सहभागी असल्याचा राम शिंदेंचा आरोप. माझ्या विरोधामध्ये पवार कुटुंबामध्ये करार निकाल कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नव्हता. राम शिंदे यांची टीका, तर निवडणूक आयोगावर देखील राम शिंदेंकडून शंका व्यक्त. टायमिंग जुळलं नाही तर माझी आणि साहेबांची भेट झाली असती, मी देखील त्यांच्या पाया पडलो असतो. प्रीतिसंगम इथं भेट झाली न झाल्यानंच अजित पवारांचं हे वक्तव्य. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानं राजीनाम्याची तयारी. नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. राहुल गांधी आज दिल्लीमध्ये आल्यानंतर नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येणार नाही, पराभवाची कारणं शोधावी लागतील. कोणत्या नेत्यांनी जबाबदारी यातून बाहेर पडावं लागेल. आणि पटोलेंच्या प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य. सरकारची कुठलीही लाट नव्हती, सरकार विरोधामध्ये आक्रोश होता. लाडकी बहिणीचं नाव पुढे करून दुसरी खेळी झाली का? विधानसभा निकालावर वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त.
ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण विधानसभेच्या निकालावर बोलताना वक्तव्य. ईव्हीएमच्या 450 तक्रारी आमच्याकडे आल्यात. पोस्टल मतमोजणीत आम्ही आघाडीमध्ये होतो. पवारांनंतर देखील पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका त्यांनी केली आहे. राऊतांचं वक्तव्य. पोस्टल मतांचा कौल आणि ईव्हीएमचा कौल या लावत तफावत आहे आणि कुठेतरी पाणी मुरतंय. ईव्हीएमवर बोलताना रोहित पवारांचं हे वक्तव्य. विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही. ईव्हीएममध्ये दोष नाही, कोर्टानंही सांगितलेलं आहे. विधानसभेतील पराभवावर विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. विधिमंडळात आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. बैठका, पत्रकार परिषद घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. शरद पवार विजयी आमदारांची दुपारी 4 वाजता बैठक घेणार. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार. पराभवाचं चिंतन करणार. राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीचे वेध. महापालिका निवडणूक घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी. नवीन वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता. मात्र न्यायालयात 30 याचिका प्रलंबित आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. प्रीतीसंगम इथं रोहित पवारांकडूनही स्मृतीस्थळाचं दर्शन. रश्मी शुक्ला फडणवीसांना जाऊन भेटले आहे. आचारसंहितेचं उल्लंघन. तेलंगणात असाच प्रकार झाल्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली होती. रश्मी शुक्लांवर कारवाई करावी, अतुल लोंढेंची मागणी. राणा जगजितसिंह पाटलांना मंत्रिपद देण्याची तुळजापूरमध्ये शिवसैनिकांची मागणी. मात्र भावी मुख्यमंत्रीपदाचे, पालकमंत्रीपदाचे पाटलांचे तुळजापूरमध्ये बॅनर लागले. नागपूर जिल्ह्यामधील 12 पैकी 11 मतदारसंघात वंचित बसपाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त. तर आमदारांची वंचित बसपावर पुन्हा एकदा अविश्वास मतदारांनी दाखवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्यापासून 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहील. पालिका प्रशासनाची माहिती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानाचा पारा घसरलाय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. चिंचवड मतदारसंघात नोटाचा सर्वाधिक वापर. पिंपरी चिंचवड, भोसरी, मावळ मतदारसंघात 13,720 मतदारांची नोटाला पसंती. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.